एकच मनी वाच्या पिना हे आंधळेला आरसा घे, आंधळेला आरसा घे, टकलीला कंगवा घे, बोचीला दंत मंजन घे. आली बघ आली बघ आजी बघ आली बघ आजी बाई वाडगी माई ये वाड 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 मावशी वाडगी ये आंधळेला आरसा घे, टकलीला कंगवा घे, बोचीला दंत मंजन घे, ये सुतुळे घे, बांबू घे, गुलाल घे, 3.5 मीटर कापाड घे, राखेलचा डबा घे, पेटवायला काडीची पेटी घे, नसतील खाणेकरी सापडतात ते पण घे, सोबतच घेऊन फिरते बरं. वाढ वाढ ग भैया तुला नथवाले मावशे तुला 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 चष्मेवाले मावशे तुला 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 पांढऱ्या केसाचे म्हातारे तुला 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 बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल गभैया तुला अनादिसिद्ध नवल झाले, प्रेमाचे कुंकू भाई लागले, सलभक्ती मोराटी हाती धरले, आणि सांग तुला घेऊन शकून सांग वाढगे बुलगुंडा तुला बी होईल मला बी होईल तिला बी होईल तिला बी होईल तुला बी होईल मला बी होईल हिला मला बी होईल त्याला बी होईल तुला बी होईल मला बी होईल याला बी कच्छ मच्छ ब्राह्मण नरसे रूपिणी भक्ता लागी स्तंभ फोडणी भक्ता लागी अंबिनी पंढरपुरी करकटी उभी राहिली सीमा. आली 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 दिदी आली आपली दिदू आली खेळायला येतं दिदू सोबत खेळायला येतं. काय नाव बाळा नाव काय बाळा साली मोडवर लावलं तुला सांग ना नाव सोडा का ठाल आवाज वाडगी संयुगाची प्राचीन पकडी दशावतारे खेळे परवडी सोम शब्दे बोलले चौकडी माझं सगळं मोबाईलवर काय नाव आहे नागेश पांचाल मगपासून माझ्याकडे iPhone 17 घेऊन माझ्याकडे बसले नोळ्याची पापडी सुद्धा खाली टाकली ना विचार काय हाय नागेशराव लग्न झाले तुमचं करतात माझ्यासोबत नाही म्हणू नका बरं का 2027ची ऑफर आहे बघा 2027ची ऑफर आहे एका वेळेत फ्री मोबाईलवर घेऊन सिम कार्ड आपल्या नागो पप्पांना टाकायचं आपल्या नागेश पप्पांना टाकायचं तुझं का हात उकललाय का अच्छा मानच फिरली वाटतं कम सरळ गर्दी बघ भुरगुंड म्हणजे काय आणि भुरगुंड या शब्दाचा अर्थ काय होतो तुम्ही म्हणाल महाराज मगापासून आल्यापासून लागले भुरगुंड भुरगुंड म्हणजे नेमकं काय भुरगुंड या शब्दाचा अर्थ शाब्दिक घेतला व्यावहारिक घेतला किंवा तुमच्या आमच्या भाषेचा घेतला त्याचा अर्थ असा होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल किंवा लेकर होईल त्याचा अर्थ असा होतो बघा. पण दादा संत एकनाथ महाराज भुरगुंड या शब्दाचा अर्थ मुलगा किंवा लेकरूपाला सांगत नाहीत कारण भुरगुंड या शब्दाचा अर्थ संत साहित्यामध्ये जर घेतला तर त्याचा अर्थ असा होतो की तुला ज्ञान होईल. भुरगुंडा म्हणजे काय भुरगुंडा म्हणजे ज्ञान. महाराज म्हणतात हे ज्ञान कोणतं ज्ञान जे ज्ञान भगवान श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं महाराज म्हणतात ते ज्ञान. जे ज्ञान भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं नाथ महाराज म्हणतात ते ज्ञान
तुम्हाला मला होईल, कारण त्या ज्ञानाशिवाय आपल्याला पर्याय नाही. हो, म्हणून अजून ज्ञान हा माणसाच्या जीवनातला दागिना आहे. आपण शाळेमध्ये शिकतोय ना, शिक्षण हे माणसाचं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. म्हणून ज्ञान माणसाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं, शिकले पाहिजे. अलीकडे मुली सुद्धा फार हुशार झाल्या, मुलगी शिकली, प्रगती झाली. काळाची गरज आहे की आणि शिकलंच पाहिजे, कारण ज्ञानाशिवाय माणसाच्या जीवनाला किंमत नाही. हो, कारण हो, ज्ञानवान माणसाची पूजा करणारे माणसं बघून आपण धर्मानाच्या मागे लागणारे माणसं नाही. हो, आपण या ठिकाणी वर्षाची माणसं कोणाकोणाच्या घरामध्ये अनिल अंबानीचा मुकेश अंबानीचा फोटो हातवर करा. एकाच्या पण किती लोकांच्या घरामध्ये टाटाचा फोटो हातवर करा बरोबर, कोणाच्याच नाही. आता किती लोकांच्या घरामध्ये गौतम अदानीचा फोटो हातवर करा.